नमस्कार, मी शेख मोहसिन, छत्रपती संभाजीनगर. आपण बघू शकता मी आलेला आहे सहव्यवस्थापक शासकीय संचालनालय MSCB. बघू शकता कैलास राव हे उपोषणाला बसलेले, यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, आज सहव्यवस्थापकीय संचालक यांच्या कार्यालयात मी काही कामानिमित्त माझी तक्रार घेऊन आलो होतो. तर मला आमरण उपोषण लोकशाही अधिकारानुसार बसलेले आपले कैलास कडोबा बागुल वैजापूरचे आहे. सर नमस्कार. कधीपासून बसलेले सर आपण? मी 1 तारखेला आमरण उपोषण म्हणजे लाक्षणिक उपोषण आहे. अच्छा. माझं 7 तारखेपासून जर कारवाई नाही झाली तर 7 तारखेपासून माझं अन्न त्याग आमरण उपोषण चालू राहणार आहे कारवाई होईपर्यंत. अच्छा. आता मी 1 तारखे ते 6 तारखेपर्यंत लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे ऑफिस डे मध्ये. आणि याचा असा अर्थ आहे की ज्या एजन्सीने भ्रष्टाचार केला आहे त्या एजन्सी विरोधात मी त्यांच्याकडं वारंवार तक्रार दिलेली आहे, पण त्यांनी कुठलीही कारवाई होत नसल्याने त्या एजन्सीला ते पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे मी त्यांना 1 वर्षापासून निवेदन देत आलो आहे. त्यांनी फक्त केराची टोपली समजून मला उडवउडीचे उत्तरे आजपर्यंत देण्यात आले. तर आपण किती वेळेस निवेदन दिलेले आहे आतापर्यंत? त्यांना हे 18, 16, 17 वेळेस निवेदन दिलेले. त्यांनी मला फक्त आश्वासन दिले आणि त्या एजन्सी भ्रष्टाचारी आहे हे त्यांच्याकडं सिद्ध पण झालेले आहे. आणि ते सिद्ध झाल्या असल्यामुळे त्यांनी 3 लोक निलंबित केले, तरी पण त्याच्यावर कारवाई करत नाही आणि त्याला पुन्हा काम देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे कॉन्ट्रॅक्टरला. अशा कारवाई होत नसल्यामुळे मी आज इथं कारवाई होईपर्यंत माझ्या जीवाचं बरे वाईट जरी झाले तरी मी इथून उठणार नाही. प्रशासन किंवा मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? सर, मी ह्या तक्रारीच्या सर्व प्रती मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना पण दिलेल्या आहे. ऊर्जा मंत्री जे आपले हे आहेत फडणवीस साहेब यांना पण दिलेले आहेत. विभागीय आयुक्त यांना पण दिलेले, कलेक्टर ऑफिस दिलेले, पोलीस कमिशनरना पण दिलेले, पोलीस ठाणे यांना पण दिलेले. संबंधित जबाबदार अधिकारी आहे या तालुक्यात या जिल्ह्याचे जे संबंधित मालकाचे जे म्हणजे मेन जबाबदार अधिकारी आहे की सहव्यवस्थापकीय संचालक म्हणजे जे GM नंतर त्यांची जी पोस्टिंग असतील GMच्या पहिले GM नंतर हे औरंगाबाद जिल्ह्याचे जे जबाबदार अधिकारी हे RD साहेब, हे गुप्ता साहेब, हे या प्रकरणामध्ये त्यांनी लक्ष घातले होते. ज्यावेळेस नवीन ते इथे जॉईन झाले त्यावेळेस त्यांनी लक्ष घातले होते, पण त्यांनी नंतर त्याच्यामध्ये हेला इंटरेस्ट न घेतल्यामुळे मी ह्या उपोषणाच्या स्थळी आमरण उपोषण करीत असल्याने मला न्याय मिळण्यात यावा बस ही हा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच माझी विनंती आहे. कारण हा जो प्रकार आहे हा मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांपर्यंत नाही आहे. त्यांनी इथं जबाबदारी अधिकारी नेमून ठेवलेले आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडेच न्याय मागू शकतो. बघू शकता मित्रांनो, आपण आज इथं उपोषणकर्ते कैलासराव यांच्याकडे आलेलो आहे. मागील 1 वर्षापासून कंटिन्यू हे सतत 17 निवेदन देऊनही अद्यापर्यंत हे व्यवस्थापन गेंड्याचे चंबळीचे यांनी आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही. तर लवकरात लवकर यांना न्याय मिळण्यात यावा ही अशी मी अपेक्षा करतो या अधिकाऱ्याकडून.